हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं WRS स्मार्ट लर्निंग अकॅडमी मध्ये। माझं नाव अश्विनी घाटुळे। तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी मधील चॅप्टर इन द वर्ल्ड्स नंबर। आता सम ऑफ होल नंबर्स। सम ऑफ होल नंबर्स म्हणजेच पूर्णांक संख्यांची बेरीज। पूर्णांक संख्यांची बेरीज। फर्स्ट, प्लस दिस is plus 1 and minus this disk is minus 1 प्लस आता इथे आपल्याला एक पॉझिटिव्ह डिस्क दिसते आणि एक आहे निगेटिव्ह डिस्क। द सम ऑफ टू ऑपोजिट नंबर्स इज 0। द सम ऑफ टू ऑपोजिट नंबर इज 0 means value of pair plus and minus is 0 plus minus is equal to 0 is a 0 pair is a 0 pair। म्हणजे आपल्याला इथे आता दोन आपण पाहिले आहे, दोन विरुद्ध संख्यांची बेरीज ही काय असते? शून्य असते। म्हणजे प्लस व मायनस ची जोडी असेल तर त्यांचे मूल्य काय असणार आहे? शून्य। प्लस आणि मायनस म्हणजे समजा दोन विरुद्ध संख्यांची बेरीज 0 आहे, प्लस आणि मायनस यांची जर जोडी असेल तर त्याची मूल्य किंवा त्याचं उत्तर कधीही काय येणार आहे? 0 येणार। म्हणजे ही काय असते? शून्याची जोडी असते। म्हणजे आता फॉर एक्झाम्पल +3 -3 +3 -3 इज इक्वल टू काय येणार? 0। +1 + -1 +1 + -1 इज इक्वल टू 0 प्लस मायनस इज इक्वल टू 0 प्लस मायनस इज इक्वल टू 0। म्हणजे ज्यावेळेस विरुद्ध संख्याची फॉर एक्झाम्पल 5 - 5 असेल, 5 + -5 5 + -5 इज इक्वल टू काय येणार? 0 -15 सॉरी +15 + -15 इज इक्वल टू 0। म्हणजे जर समजा एक प्लसची एक आहे, दिलेल्या दोन संख्यांपैकी एक प्लस आहे आणि एक मायनस असेल, पण दोन्ही संख्या कशा असणार? सेम। दोन्ही संख्या सेम, पण मात्र एक प्लस आहे आणि एक मायनस असेल तर याचं उत्तर कधी काय येणार आहे? 0। म्हणजे द सम ऑफ टू ऑपोजिट नंबर इज काय असणार आहे? 0 फॉर प्लस इज इक्वल टू काय येणार? 0 किंवा 13 + -13 13 + -13 इज इक्वल टू 0। म्हणजे एक प्लस आहे एक मायनस आहे, एक प्लस एक मायनस, तर याची किंमत काय येणार आहे? 0। म्हणजे द सम ऑफ टू ऑपोजिट नंबर इज 0। नेक्स्ट, सम ऑफ इंटिगर्स विथ द सेम साइन। सम ऑफ इंटिगर्स with the same sign for example +4 + 3 +4 + 3 म्हणजे इथे आता आपल्याला दिले बघा +4 1 2 3 4 प्लस 1 2 3 इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 म्हणजे +4 + 3 इज इक्वल टू 7। आपण पाहतो सम ऑफ इंटिगर्स विथ द सेम साइन। सम ऑफ इंटिगर्स विथ सेम साइन -3 प्लस -2 -3 प्लस -2 इज इक्वल टू -5 होणार। -5 म्हणजे रूल, याच्यावरून आपल्याला एक रूल तयार होतो। रूल, व्हाईल ॲडिंग इंटिगर्स विथ द सेम साइन, व्हाईल ॲडिंग इंटिगर्स विथ द सेम साइन द नंबर should be added regardless of the sign and the resulting sum should have the same sign। आता ज्यावेळेस समान चिन्ह असणार, हे समान चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करताना चिन्हाचा विचार अजिबात करायचा नाही। समान चिन्ह मात्र दोन्ही संख्यांना कशा असले पाहिजेत? समान। म्हणजे एक तर प्लस किंवा दोन्ही संख्या दोन्ही मायनस, दोन्ही संख्या प्लस किंवा दोन्ही संख्या काय असल्या पाहिजेत? मायनस। मग यावेळेस समान चिन्ह असताना पूर्णांक संख्यांची बेरीज करताना चिन्हांचा अजिबात विचार न करता संख्यांची बेरीज करायची, संख्यांची बेरीज करायची आणि येणाऱ्या बेरजेला काय करायचे? समान असणारं चिन्ह द्यायचं। येणाऱ्या बेरजेला समान असणारं चिन्ह द्या। फॉर एक्झाम्पल समजा 3 + 2 आहे, 3 + 2 इज इक्वल टू काय होणार?
5 म्हणजे यांची आपण चिन्हाचा विचार केला का दोन्हीकडे चिन्ह कसे होते, दोन्हीकडे पॉझिटिव्ह. मग चिन्हाचा विचार न करता आधी आपण त्यांची बेरीज केली आणि समान असणारे चिन्ह काय केलं, आलेल्या उत्तरात दिलं. दुसरं पाहूयात आपण. -5 प्लस -6, -5 प्लस -6. आता चिन्ह कसे आहेत बरं, इकडे मायनस आहे आणि इकडे सुद्धा मायनस आहे. इकडे मायनस इकडे मायनस म्हणजे चिन्ह कसं आहे, समान. मग इथे आपण आता समान चिन्ह आहे म्हणून काही विचार न करता दोन्ही संख्यांची बेरीज करूयात. म्हणजे 5 अधिक 6, 5 अधिक 6 किती होणार, 11. आणि या आलेल्या उत्तराला काय करायचं, समान असणारं चिन्ह म्हणजे हे आणि हे समान असणारं चिन्ह म्हणजे कोणतं आलं, -11. म्हणजे आपला रूल काय सांगतो, while adding integers with the same sign the number should be added regardless of the sign and the resulting sum should have the same sign. म्हणजे समान चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करत असताना चिन्हाचा विचार न करता दोन्ही संख्यांची काय करायची, बेरीज, आणि आलेल्या बेरजेला मात्र काय करायचं, समान असणारं चिन्ह द्यायचं. आणखी काही आपण एक्झाम्पल पाहूयात. -9 प्लस -4, -9 प्लस -4. आता चिन्ह कोणते आहेत, इथे सुद्धा मायनस आहे आणि इथे सुद्धा मायनस. म्हणजे या दोन्हीची चिन्हाचा विचार न करता आधी बेरीज करा. -9 प्लस -4, 9, 10, 11, 12, 13. आणि मग या आलेल्या आपण याला काय उत्तर हे चिन्ह कोणतं देणार, समान असणारे चिन्ह. आता हेच उदाहरण आणखी पाहूयात आपण एकदा. 9 प्लस 4. आता 9 ला आणि 4 ला कोणतं चिन्ह आहे, प्लसचं, म्हणजे पॉझिटिव्ह साईन आहे. मग पॉझिटिव्ह साईन आपण देतो का, पॉझिटिव्ह साईन देण्याची गरज नाही. म्हणजे दोन्हीला सुद्धा काय, पॉझिटिव्ह साईन. मग यांची सरळ सरळ काय करूया आपण, बेरीज. म्हणजे काय, आपली बेरीज किती आली, 13. आणि आलेल्या उत्तराला आपण काय करणार, हे पॉझिटिव्ह असणारच साईन, पण आपण पॉझिटिव्ह साईन देण्याची आपल्याला काय नसते, गरज नसते. आणखी आपण उदाहरण पाहूयात. -6 प्लस -2, -6 प्लस -2. आता चिन्ह कोणते आहेत, इकडे मायनस इकडे मायनस. मग आपण यांची चिन्हाचा विचार न करता आधी बेरीज करूयात. 6 प्लस 2, 8. आता दोन्हीकडे समान असणार चिन्ह म्हणजे हे आणि हे सेम साईन आहे. म्हणजे आपण या आलेल्या उत्तराला सुद्धा काय देणार, सेम असणारं साईन देणार. पुढे पाहूयात. 6 प्लस 2, दोन्ही चिन्ह कसे आहेत, समान. मग 6 आणि 2 ची सम येते 8 आणि आलेल्या उत्तराला सुद्धा आपण काय दिलं, समान असणारं चिन्ह दिलं. म्हणजे फर्स्ट रूल इज क्लिअर. while adding integers with the same sign the number should be added regardless of the sign and the resulting sum should have the same sign. म्हणजे समान चिन्ह असल्यानंतर पूर्णांक संख्याची बेरीज करत असताना चिन्हाचा विचार न करता संख्यांची बेरीज करायची आणि आलेल्या उत्तराला काय करायचं, समान असणारं चिन्ह द्यायचं. सम ऑफ इंटिगर्स विथ डिफरंट साइन, सम ऑफ इंटिगर्स विथ डिफरंट साइन. आता आपल्याला मात्र काय करायचंय, चिन्ह कसं आहे, वेगवेगळे चिन्ह किंवा भिन्न चिन्ह असलेल्या संख्यांची आपल्याला काय करायची, पूर्णांक संख्यांची बेरीज करायची. सम ऑफ इंटिगर्स विथ डिफरंट साइन म्हणजे चिन्ह वेगळे असताना या संख्यांची आपल्याला काय करायची, बेरीज. आता चिन्ह वेगळे म्हणजे एक प्लस आहे, दुसरा मायनस आहे, एक प्लस दुसरा मायनस. आता पाहूया तिथे +4, 1 2 3 4 प्लस -2 इज इक्वल टू, आता काय राहिले बरं, +2 मधून -2 गेले म्हणजे शिल्लक आपले काय राहिले, फक्त काय राहिले, +2 राहिले. नंतर +3 प्लस -5 इज इक्वल टू -3 म्हणजे +4 प्लस -2 इज इक्वल टू +2 आणि +3 प्लस -5 इज इक्वल टू -2. म्हणजे आता हा रूल आपल्याला काय सांगतो, while adding integers with different sign subtract the smaller number from the larger number regardless of the sign and give sign of the larger number to the answer. म्हणजे आपला दुसरा नियम सांगतो की भिन्न चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करत असताना चिन्हाचा विचार न करता मोठ्या संख्येतून काय करायची, लहान संख्या वजा करायची आणि आलेल्या वजाबाकीला काय करायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आलेल्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आता इथे बघा,
चिन्ह कसे येतं वेगवेगळे, म्हणजे एकाला प्लस आहे दुसऱ्याला मायनस आहे. मग अशा वेळेस काय करायचं, चिन्हाचा विचार न करता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. कोणत्या संख्येला कोणतं चिन्ह याचं अजिबात नाही. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. आता इथे 4 मधून आपण 2, म्हणजे लहान संख्या कोणती -2. मग मोठ्या इथे -2 आहे का +2 काही बघायचं नाहीये. मोठी संख्या आहे 4, लहान संख्या आहे 2. मग या मोठ्या संख्येतून लहान संख्या म्हणजे 4 मधून 2 गेले, खाली राहतात 2. मात्र आलेल्या वजाबाकीला काय करायचं, आपण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. म्हणजे इथे मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे प्लसचं. मग आपण आलेल्या या उत्तराला काय केलं, आपण प्लसचं चिन्ह दिलं. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण पाहतो +3 + -5. तर मोठ्या संख्येतून लहान संख्या म्हणजे 5 मधून 3 गेले, 5 मधून 3 गेले, खाली राहतात 2. मात्र मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे मायनसचं. मग इथे आपण काय केलं -2. नेक्स्ट, सबस्ट्रॅक्शन ऑफ इंटिगर्स विथ डिफरंट साइन. सबस्ट्रॅक्शन ऑफ इंटिगर्स विथ डिफरंट साइन म्हणजे आपल्याला आता समान चिन्ह भिन्न चिन्ह असलेल्या संख्यांची आपल्याला काय करायची वजाबाकी. सबस्ट्रॅक्शन ऑफ इंटिगर्स विथ डिफरंट साइन म्हणजे +4 -2. Subtracting -2 from 4 means adding the opposite of -2 to 4. म्हणजे आता ज्यावेळेस आता आपल्याला सबस्ट्रॅक्शन ऑफ इंटिगर्स विथ डिफरंट साइन म्हणजे दोन काय आहेत, आपल्याला संख्या आहेत आणि या दोन्ही संख्यांना काय आहेत वेगवेगळे साइन आहेत, वेगवेगळे साइन आहेत आणि यांची आपल्याला काय करायची वजाबाकी करायची. यांची आपल्याला वजाबाकी करायची. म्हणजे इथे आहे बघा +4 -2. मग हे वजाबाकी करत असताना काय करायचं, म्हणजे सबस्ट्रॅक्टिंग -2 फ्रॉम 4 मीन्स या -4 मधून +4 मधून जर -2 आपल्याला काय करायचे वजा करायचे, म्हणजेच या +4 मध्ये -2 चा काय करायचं अपोजिट नंबर काय करायचा मिळवायचा. +4 मध्ये काय करायचा हा -2 चा, म्हणजे एखाद्या संख्यांची आपण काय करत असताना वजाबाकी करत असताना या एका संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजे काय करायचं, दुसऱ्या संख्येची काय करणे विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत काय करायची मिळवणे. दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या. आता -2 ची अपोजिट नंबर कोणता आहे +2. म्हणजे या एका संख्येतून जर दुसरी संख्या आपण वजा करतो म्हणजे काय करायचं, या दुसऱ्या संख्येची म्हणजे विरुद्ध संख्या त्यात मिळवायची. म्हणजे -4 + 2 म्हणजे किती झालं 6. -4 + 2 -4 ॲज इट इज मायनस मीन्स -4 + -2 होणार. -4 + -2 म्हणजे -4 + -2 = -6. सबस्ट्रॅक्शन ऑफ इंटिगर्स. सबस्ट्रॅक्शन ऑफ इंटिगर्स म्हणजे समान चिन्ह असलेल्या संख्यांची वजाबाकी. समान चिन्ह असलेल्या संख्येची वजाबाकी. आता पाहिजे +5 - +3. आता +5 - 3 = इथे बघा +5 मधून हे 3 1 2 3 जर आपण मायनस केले तर याच्यामध्ये काय शिल्लक राहणार +2. -5 - 3. Here for this subtraction from 5 discs reduce 3 discs. -5 = -3 म्हणजेच -2 काय होणार संख्या राहणार. From this it can be seen that subtracting the second number from the first means adding the opposite of the second number to the first number. -5 - = the practice set. आपण काय करणार आहोत practice set 2.3. 2.3 write the correct symbol greater than, less than or greater than in the box below. Write the correct symbol. Write the correct symbol greater than or less than in the given below. तर बघा इथे
-10 और 0, -10 और 0. आता कोणतं साइन इंडवर येते आपल्याला? आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं की आधी आपण काय करायची, जर दोन संख्या असेल या दोन संख्येमध्ये आधी मोठी संख्या कोणती हे ठरवायचं. मोठी संख्या कोणती, मग ही मोठी संख्या जी असेल याच्याकडे आपण काय करायचं, असं हे दोन्ही टोक असणारे चिन्ह द्यायचे. मग नंतर आपल्याला लहान कोणतं द्यावं मोठं कोणतं द्यावं इथे अजिबात काही अडचण राहत नाही. फक्त मोठी संख्या ठरवायची आणि मोठी संख्या ठरवल्यानंतर या मोठ्या संख्येकडे काय करायचं, आपण दोन बाण असणारं चिन्ह द्यायचं. आता -2 -10 आणि 0, -10 आणि 0 याच्यामधील मोठी संख्या कोणती आहे बरं? आपण नंबर लाईन वर पाहिलं होतं. नंबर लाईन, या नंबर लाईनच्या हा जो 0 आहे या 0च्या उजवीकडील सर्व संख्या कशा असतात बरं? 0च्या उजवीकडील संख्या मोठ्या असतात आणि 0च्या डावीकडील ज्या संख्या असतात ह्या कशा असतात? लहान असतात. आता 0च्या उजवीकडे कोणत्या असतात? 1 2 3 4 आणि 0च्या डावीकडे असतात -1 -2 -3 and -4. मग आपण पाहिलं होतं या 0 इकडे उजवीकडे संख्या काय होतात? वाढत जातात, म्हणजे या क्रमक्रमाने मोठ्या होत जातात. तर डावीकडे या क्रमक्रमाने काय होतात? लहान होत जातात. मग -10 मोठा आहे का 0 मोठा आहे? म्हणजे काय, या -10 पेक्षा 0 मोठा आहे, म्हणजे आपण काय करणार इथे हे साइन देणार मोठ्या संख्येचं. आता -19 and -5, -19 and -5 यापैकी आता मोठी संख्या कोणती? बघा इकडे 0, इकडे 1 2 3 4 वाढत गेल्यात. इकडे डावीकडे जसं जसं 3 पेक्षा लेस दॅन 2, 2 पेक्षा लेस दॅन 1, 1 पेक्षा लेस दॅन 0, 0 पेक्षा लेस दॅन -1, -1 पेक्षा लेस दॅन -2, -2 पेक्षा लेस दॅन -3, म्हणजे -19 का -5 हे मोठं आहे. साहजिकच -5 काय असणार आहे? ग्रेटर दॅन, म्हणजे इथे सुद्धा आपल्याकडे हे साइन येणार. पुढे -3 and 0, -3 आणि 0 यापैकी मोठं कोणतं असणार आहे? 0. पुढे 8 and 12, 8 and 12 मध्ये मोठं आहे 12. 5 and 0, 5 काय आहे? ग्रेटर दॅन. -3 and -9, -3 आणि -9 यापैकी काय? -3 हे काय आहे? ग्रेटर दॅन. पुढे सॉल्व. तर आपण हे एक्झाम्पल काय करणार आहोत? सोडवणार आहेत. 4 + 7 = 2. आता आपण हे प्रत्येक एक्झाम्पल काय करतो, आपण जे नियम पाहिले या नियमानुसार पाहूयात. 4 + 7 आपण पाहिलेलं आहे. जर चिन्ह समान असतील तर चिन्हाचा विचार न करता सरळ सरळ दिलेल्या संख्यांची काय करायची? बेरीज करायची आणि आलेल्या उत्तराला समान असणारं चिन्ह द्यायचं. मग आता 7 आणि 4, 4 आणि 7 याला चिन्ह कोणते? तर प्लसचे, म्हणजे आपण आता यांची करूयात बेरीज. 7 + 4 7, 8 9 10 11 आणि चिन्ह कोणतं आहे? प्लसचं, म्हणजे आपण प्लस चिन्ह देण्याची गरज आहे का? नाही. पुढे -4 + -5 चिन्ह कसे आहे? दोन्ही संख्यांना चिन्ह आहेत समान. इथे सुद्धा मायनस आहे, इथे सुद्धा मायनस, म्हणजे चिन्ह कसे आहेत? समान. मग या समान चिन्हाला आपण काय करायचं? समान चिन्हांचा विचार न करता सरळ सरळ दिलेल्या संख्यांची बेरीज करूयात. 4 + 5 9 आणि या आलेल्या उत्तराला आपण काय करायचं? समान असणारं चिन्ह म्हणजे -9. पुढे -7 + 2, -7 + 2 आता चिन्ह वेगवेगळे आहेत, दोन्ही चिन्ह काय आहेत? वेगवेगळे. मग आपण काय करायचं? जर चिन्ह वेगवेगळे असतील तर चिन्हांचा विचार न करता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो आपण. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. आता इथे मोठी संख्या आहे -7 आणि लहान संख्या आहे 2. आता मोठी संख्या 7 आहे, 7 मधून 2 आपण वजा करणार. 7 मधून 2 आपण काय करणार? वजा करणार. मग 7 मधून 2 जर वजा केलं तर काय राहणार? 2 3 4 5 6 7 म्हणजे राहणार 5 आणि मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे? मायनसचं, म्हणजे -5. पुढे 10 + -2, 10 + -2, 10 + -2 आता इथे सुद्धा चिन्ह काय आहे? ते वेगवेगळे आहेत. मग काय करणार? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा, म्हणजे 10 मधून 2 गेले, 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे शिल्लक राहतात 8. पण मात्र आलेल्या उत्तराला आपण मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणजे या मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे? प्लसचं. मोठ्या संख्येला चिन्ह आहे प्लसचं, म्हणजे इथे उत्तराला काय येणार? प्लसचं चिन्ह येणार.
पुढे -63 प्लस -32, -63 प्लस -32. आता चिन्ह कसे आहे तिथे सुद्धा मायनस, इथे मायनस, म्हणजे चिन्ह कसे आहे तर सेम. मग काय करायचं, चिन्हांचा विचार न करता दोन्ही संख्यांची काय करायची, बेरीज. दोन्ही संख्यांची बेरीज म्हणजे 63 प्लस 32, 3 प्लस 2 5, 6 प्लस 3 9, म्हणजे काय आलं 95. आणि आलेल्या उत्तराला मात्र सेम आलेले चिन्ह, म्हणजे सेम इथे काय मायनस, इथे मायनस, म्हणजे इथे -95. पुढे -71 प्लस 71. आता ह्या दोन्ही एकमेकांच्या संख्या कशा आहेत बरं, हे अपोजिट नंबर आहेत. दोन्ही -71 आणि +71 हे दोन्ही कशा आहेत एकमेकांचे अपोजिट नंबर. मग दोन्ही अपोजिट नंबरची बेरीज कधी काय येते 0. दोन्ही अपोजिट नंबरची द सम ऑफ अपोजिट नंबर इज 0, म्हणजे -71 आणि +71 हे कसे एकमेकांचे अपोजिट नंबर आहेत. पुढे पाहूयात. सॉल्व थर्ड एक्झाम्पल. 78 minus -45, 78 प्लस -75. आता आपण पाहतो, आता इथे आपल्याला काय करायचं, सबस्ट्रॅक्शन करायचं. मग सबस्ट्रॅक्शन मध्ये आपण एक नियम पाहिला आहे की एखाद संख्येतून दुसरी संख्या आपल्याला काय करायची असेल, वजा करायची असेल, ते म्हणजे दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या त्याच्यामध्ये काय करणे, मिळवणे. दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या त्या संख्येमध्ये मिळवणे. आता इथे पाहतात आपण 78 मायनस -45, 78 मायनस -45. आता 78 ॲज इट इज. आता बघा 78 ॲज इट इज आपण नियम पाहिला आहे की एका संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजे दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या त्याच्यामध्ये काय करणे, मिळवणे. आता इथे 78 मायनस, हे मायनस मायनस काय होणार आहे, आता इथे 45 याची अपोजिट नंबर कोणता आहे, -45 चा अपोजिट नंबर आहे 45. म्हणजे 8 प्लस 5 8 9 10 11 12 and 13 ला 3, इथे 1718 आणि जे आपलं आन्सर आलं 123. पुढे -19 -27. आता इथे -19 ॲज इट इज, -9 आहे ॲज इट इज, -9. आता इथे वजाबाकी म्हणजे हे मायनस मायनस यांचं काय होणार, +27. पहिली संख्या ॲज इट इज. आपण नियम पाहिला की एका संख्येतून दुसरी संख्या वजा करणं म्हणजे दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या मिळवायची. आपल्याला दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या याच्यामध्ये काय करायची, आपल्याला मिळवायची. मग -19 ॲज इट इज ठेवायची, -9 ॲज इट इज. पण -27 ची अपोजिट नंबर कोणता आहे, 27 +27. बघ आता यांची आपण करूयात. आता परत आपल्याला आता बेरजेच्या ह्याच्याकडे यावं लागेल आपल्याला. जर दोन्ही चिन्ह कसे आहेत, वेगवेगळे असतील, इथे आहे मायनस, इथे आहे प्लस, तर मग काय करायचं, दोन्ही जर चिन्ह वेगवेगळी असतील तर मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची, वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मग 27 मधून 19 आपण मायनस करणार, 27 मायनस 19. 7 मधून 9 जात नाही तिथे, 17 मधून 9 9 10 11 12 13 14 15 16 and 17, म्हणजे 8, इथे 1110, म्हणजे आपलं आन्सर येतोय 8. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथे 27 ला कोणतं चिन्ह आहे, प्लसचं, म्हणजे आपलं आन्सर आलं 8. पुढे 148 मायनस -27. आता 148 आता इथे मायनस -27 ची -37 ची आपल्याला काय करायचं आहे, अपोजिट नंबर याच्यामध्ये मिळवायचा आहे. -37 चा अपोजिट नंबर येतो +37. मग इथे +37. आता 8 + 5 8 9 10 11 12 13 14 and 15 ला 5 ते 1 5 प्रत्येक
185. 185. Fourth example is minus 120 minus 200. Minus 120 minus 200. तर इथे minus 120 मायनस, आता दोन्ही संख्यांना चिन्ह कसे आहेत बरे, मायनस, मग आपण काय करणार, मायनस 8 plus 5, 13 ला 3 1, 78 plus 45, 8 plus 5 ला 13 ला 3 1, 7 8 and plus 8 8 9 10 11 12 13 ला 3 1, 7 and 1 8, 8 plus 4 9 10 11 12 8 1. आता इथे मायनस 120 प्लस मायनस हे जे अपोजिट नंबर म्हणजेच 0 2 and 3 सेम असणार, म्हणजेच काय येणार आपलं मायनस 320. पुढे मायनस 57 मायनस मायनस 48, तर मायनस 47 ॲज इट इज. आता याचा अपोजिट नंबर म्हणजे काय येणार 48 मायनस 57 प्लस 48. आता याचं काय येणार बरं मायनस 48 मायनस 59 प्लस 48 म्हणजे परत तर चिन्ह कसे आहेत भिन्न, म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची वजा करायची आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचे. 48 49 50 51 52 53 54 55 56 and 57 म्हणजे 9 आणि आलेल्या उत्तराला म्हणजे हे -9. पुढे -15 मायनस -24 -15 ॲज इट इज प्लस याची अपोजिट नंबर 24. मग 24 मधून 15 15 16 17 18 19 20 21 22 23 and 24 म्हणजे 9 आणि याचं चिन्ह. सो विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू सो मच.